नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था खारघर यांच्या विद्यमाने 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय हे भारत माता की जय। 1947 ला हा देश स्वतंत्र झाला आणि या देशाचा राज्यकारभार कसा चालेल याविषयीचा दस्तऐवज ज्याला आपण भारतीय राज्यघटना म्हणतो त्याची निर्मिती करण्यात आली। 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान या देशाला लागू झालं आणि या संविधानाची प्रास्ताविका प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेचा घोषवारा या प्रास्ताविकेचं वाचन आपण या ठिकाणी करत आहोत। आपण सर्वांनी आपला उजवा हात पुढे करायचा आहे। आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था सेक्टर 15 या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने झेंडावंदन करण्यात आलं आहे। त्या झेंडावंदनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं मोठं सहकार्य होतं आणि कमीत कमी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक 50 ते 60 ज्येष्ठ हजर होते। त्या कार्यक्रमाचे आम्ही झेंडावंदन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही अनेक या वर्षात राबवलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम त्याची उल्लेखनीय माहिती दिली। संविधानाची पूर्णपणे आम्ही बाबासाहेबांनी संविधान ज्या दिवशी आपल्याला दिलं त्याबाबत चर्चा केली आणि ज्येष्ठ नागरिकांना याबाबतची सगळी माहिती देऊन होणारे पुढे उपकरण आपण कसे घडवणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांनी मला नेहमीच ज्येष्ठ नागरिक या सहकार्य करत आहेत, यापुढे सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.